तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललोय कालअष्टी आणि कांचीपुरम येथे, जे की तमिळनाडू मध्ये आहे। श्री कालअष्टी 2000 वर्षांहून अधिक काळापासून दक्षिणेचा कैलास म्हणून ओळखले जाते आणि ज्या नदीच्या काठावरती वसली आहे ती दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते। तर आपण पोहोचलोय श्री कालअष्टी मंदिर येथे, जे की आंध्र प्रदेश मध्ये स्थित आहे। येथे तुम्ही भगवान शंकर आणि पार्वतीची मूर्ती बघू शकताय। खूप छान असं दर्शन झाल्यानंतर आपण चाललोय कांचीपुरम येथे। हे अंतर जवळपास 120 किलोमीटरचं आहे। आपण पोहोचलोय तमिळनाडू येथील कांचीपुरम गावामध्ये। आता आपण कामाक्षी अम्मा टेम्पल इथे आहे। कामाक्षी मंदिर हे देशातील देवीचे 51 शक्तिपीठापैकी एक आहे। असं म्हटलं जातं, सती देवीची नाभी जिथे पडली नेमकं तिथंच कांचीपुरमचं हे कामाक्षी मंदिर उभारलेलं आहे। मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पूजल्या जाणाऱ्या कामाक्षी देवीचे म्हणजेच पार्वती देवीचे स्वरूप आहे। अविवाहित स्वरूप समजले जाते। आता आपण ज्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय आपल्याला प्रथमच दिसते ते उत्तुंग 7 मजली राय गोपुरम। तर आपण आलोय सर्वात मोठ्या विष्णू मंदिरामध्ये, श्री वरदराज प्रेमालू मंदिर। येथील भगवान वरदराज प्रेमालू यांची मूर्ती उत्कृष्ट कलेचे उदाहरण आहे, ज्यामध्ये भगवान विष्णू एका विशेष रूपात दिसत आहे। खूप छान अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकताय, मन असं प्रसन्न होतंय। हे मंदिर चोल साम्राज्याच्या काळात बांधले गेले आहे आणि नंतर विजयनगर साम्राज्याच्या काळात एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून स्थापित केलेले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये।